दत्तवाडीमध्ये आलो होतो आम्ही देवी पाहिले, पण दिसला आम्हाला रावण. तर मग रावण पहा किती मोठा आहे, त्याचे मुंडके पहा ना. हे दत्तवाडीतलं आहे डेकोरेशन इतकं सुंदर की खूपच छान. अंदरून बघू शकता तुम्ही किती सुंदर दाखवलेलं आहे. आणि हे फक्त थोड्याशा जागेमध्ये बनवलेलं आहे देवी माताचं मंदिर, दुर्गा माताचं. पहा तुम्ही अंदरून, तुम्ही पाहू शकता किती थोड्याशा जागेमध्ये किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. दुसऱ्या साईडनं मस्त शिवलिंग वगैरे ठेवलेलं होतं, बघूच शकता तुम्ही किती सुंदर आहे. तर एकदम हॉरर थीम सारखं केलेलं आहे. मस्त ग्रीन ग्रीन. पहा ना माझे दादा कसे चालले समोर, बघू शकता तुम्ही. दुर्गा माता किती सुंदर आहे. आणि डेकोरेशन पण बघू शकता. या तुम्ही कधी पण पाहायला आमच्या वाडीमध्ये, तुम्हाला समजून जाईल मग वाडीमधलं डेकोरेशन. पहा ना, मी तर मटकाचं काही नाही. आमची चंचलला आमचे बाबू पाय केलं, पण बाबून काही पाहिलं नाही. बाबून मस्त घातली आज शेरवानी. रावणचे फुटून आले ते फटाके. आता जळतेच रावण, दरवर्षी रावणले जाळते, पण रावण काही मरत नाही. मग आलो गजानन ग्राउंडवर. पाहू शकता तुम्ही इथलं पण थीम. इथे खूप छानपैकी गरबा होतात, पण आज नाही आहे कारण आज दसरा आहे. म्हणून फक्त तुम्ही डेकोरेशन पाहून घ्या. नेक्स्ट टाइम खेळायला या तुम्ही. मग तिथं गर्दी दिसली तर मग येऊन गेलं दुसऱ्या मंदिरात देवीला सोनं वगैरे दिलं. आणि मग तिथून पण निघून गेलो आम्ही. येऊन गेलो कॅफेमध्ये, रावडीमध्ये. काय खायला आलो होते तुम्ही समोर पहा. महाबाण अवतार कसा होऊन गेला भूतावानी, घुमू घुमू. जाऊ दे बाप्पा, कशी बी दिसून बा. मोमोज पाहून आलं का नाही तुमच्या तोंडामध्ये बी पाणी? एवढे टेस्टी मोमोज का बस खाल्लं, पण आमचं काही पोट भरलं नाही. मग निघालो घराच्या रस्त्यावर. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.